विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे जवळपास 100 सेंटेन्स इंग्लिश टू मराठी अभ्यासणार आहोत. जर तुम्ही हे सेंटेन्स इंग्लिश टू मराठी अभ्यासले तर तुमचं बेसिक इंग्रजी परफेक्ट होण्यास मदत होईल. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर फर्स्ट सेंटेन्स दिलेला आहे, आय ॲम रीडिंग अ बुक. तर त्याचा अर्थ होतो मी पुस्तक वाचत आहे. आता अगोदर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युला समजून घ्यावा लागतो. तर या ठिकाणी सब्जेक्ट म्हणजे कोण असतो, तर आय. कर्ता हा सब्जेक्ट असतो, वाक्यात क्रिया करणारा असतो. आणि आपल्याला माहीत असलं पाहिजे की ॲम इज आर हे हेल्पिंग व्हर्ब आहेत. तर या ठिकाणी आयच्या पुढे कोणतं हेल्पिंग व्हर्ब येईल, ॲम. आणि V4 म्हणजेच क्रियापदाचं चौथं रूप. तर रीड म्हणजे वाचणे आणि चौथं रूप असतं रीडिंग. तर रीडिंग हे क्रियापदाचं चौथं रूप आहे. आणि त्यानंतर क्रियापदाच्या नंतरचा जो काही राहिलेला भाग असतो तो असतो ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. तर अशा पद्धतीनं सूत्रानुसार सर्व वाक्य समजून घ्या आणि लिहून प्रॅक्टिस करा. आता सेकंड सेंटेन्स आहे पहा, आय ॲम रायटिंग अ लेटर. राईट म्हणजे लिहिणे, चौथं रूप आहे रायटिंग. आयच्या पुढे ॲम वापरतात. आय ॲम रायटिंग अ लेटर. लेटर म्हणजे पत्र. तर याचा अर्थ होतो मी पत्र लिहित आहे. नेक्स्ट आहे, आय ॲम इटिंग फूड. इट म्हणजे खाणे, चौथं रूप आहे इटिंग. तर फूड म्हणजे अन्न. आय ॲम इटिंग फूड म्हणजे मी अन्न खात आहे. नेक्स्ट आहे, आय ॲम ड्रिंकिंग वॉटर. ड्रिंक म्हणजे पिणे, चौथं रूप आहे ड्रिंकिंग. आय ॲम ड्रिंकिंग वॉटर म्हणजे मी पाणी पित आहे. नेक्स्ट आहे, आय ॲम गोईंग टू स्कूल. मी शाळेत जात आहे. गो म्हणजे जाणे, गोचं चौथं रूप गोईंग. नेक्स्ट आहे, आय ॲम प्लेईंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत आहे. प्ले म्हणजे खेळणे, चौथं रूप प्लेईंग. नेक्स्ट आहे, आय ॲम लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकत आहे. लर्न हे क्रियापद आहे. लर्न म्हणजे शिकणे, चौथं रूप आहे लर्निंग. लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे, आय ॲम वॉचिंग TV. वॉच म्हणजे पाहणे, चौथं रूप आहे वॉचिंग. मी TV पाहत आहे. नेक्स्ट आहे, आय ॲम सिंगिंग अ सॉन्ग. क्रियापद आहे सिंग, चौथं रूप वापरलेलं आहे सिंगिंग. तर सॉन्ग म्हणजे गाणे. मी गाणे गात आहे. नेक्स्ट आहे, आय ॲम डान्सिंग. मी नाचत आहे. आता या ठिकाणी आय झाला सब्जेक्ट, ॲम इज आर ही हेल्पिंग व्हर्ब आहेत. तर त्यापैकी आपण आयच्या पुढे ॲम घेतो आणि डान्सिंग म्हणजेच नाचणे. तर या ठिकाणी क्रियापदाचं चौथं रूप. या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आलेलं नाही आहे, तरी देखील वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. तर मी नाचत आहे, अशी देखील सेंटेन्स आपण बनवू शकतो. आय ॲम डान्सिंग, आय ॲम सिंगिंग, आय ॲम गोईंग वगैरे वगैरे. नेक्स्ट पहा आता, नेक्स्ट सब्जेक्ट आहे शी. शी म्हणजे ती. हे आपण एखाद्या मुलीसाठी किंवा एखाद्या स्त्रीसाठी शी हे प्रोनाऊन वापरत असतो. तर आता या ठिकाणी पहा, शी इज रीडिंग अ बुक. शी म्हणजे ती. ती पुस्तक वाचत आहे. नेक्स्ट आहे, शी इज रायटिंग ऑन द बोर्ड. ती फळ्यावर लिहित आहे. राईट म्हणजे लिहिणे, ऑन द बोर्ड म्हणजे फळ्यावर. ती फळ्यावर लिहित आहे. शी इज सिंगिंग अ सॉन्ग. ती गाणे गात आहे. नेक्स्ट आहे, शी इज कुकिंग फूड. कुक म्हणजे स्वयंपाक करणे. तर या ठिकाणी कुकचं चौथं रूप वापरलेलं आहे कुकिंग. शी इज कुकिंग फूड. ती स्वयंपाक करत आहे. नेक्स्ट आहे, शी इज वॉशिंग क्लोथ्स. वॉश म्हणजे धुणे, चौथं रूप आहे वॉशिंग. क्लोथ्स म्हणजे कपडे, म्हणून या ठिकाणी शी म्हणजे ती कपडे धुत आहे. नेक्स्ट आहे, शी इज क्लिनिंग द रूम. क्लीन म्हणजे स्वच्छ करणे, साफ करणे. रूम म्हणजे खोली. ती खोली स्वच्छ करत आहे. नेक्स्ट सेंटेन्स, शी इज वॉटरिंग द प्लांट्स. तर या ठिकाणी वॉटर हे व्हर्ब म्हणून काम करत आहे. वॉटरचं चौथं रूप आहे वॉटरिंग. तर या ठिकाणी वॉटर म्हणजे पाणी देणे किंवा पाणी घालणे. तर प्लांट्स म्हणजे झाडांना. तर शी इज वॉटरिंग द प्लांट्स म्हणजे ती झाडांना पाणी घालत आहे. नेक्स्ट सेंटेन्स, शी इज हेल्पिंग हर मदर. हेल्प म्हणजे मदत करणे, चौथं रूप आहे हेल्पिंग. हर मदर म्हणजे तिच्या आईला.
ती तिच्या आईला मदत करत आहे. नेक्स्ट सेंटेन्स. शी इज ड्रॉइंग अ पिक्चर. ड्रॉ म्हणजे काढणे, पिक्चर म्हणजे चित्र. ती चित्र काढत आहे. शी इज स्पीकिंग इंग्लिश. स्पीक म्हणजे बोलणे, चौथं रूप स्पीकिंग. ती इंग्रजी बोलत आहे. ही इज रनिंग फास्ट. रन म्हणजे पळणे, चौथं रूप रनिंग. तो वेगाने पळत आहे. नेक्स्ट. ही इज प्लेइंग फुटबॉल. प्ले म्हणजे खेळणे, चौथं रूप प्लेइंग. तो फुटबॉल खेळत आहे. नेक्स्ट. ही इज रायडिंग अ बायसिकल. रायडिंग म्हणजे चालवणे, सायकल चालवण्यासाठी राईड हे वर्ब वापरतात. तर ही इज रायडिंग अ बायसिकल. तो सायकल चालवत आहे. या ठिकाणी आता आपण हीचे सेंटेन्स शिकत आहोत. ही म्हणजे तो, कोणत्याही पुरुषासाठी, कोणत्याही मुलासाठी ही हे प्रोनाऊन वापरतात. तर हिचा फ्रेंड किंवा हिच्या पुढे येणारं जे हेल्पिंग वर्ब असतं ते इज असतं, लक्षात ठेवा. नेक्स्ट सेंटेन्स. ही इज स्टडिंग मॅथमॅटिक्स. स्टडिंग म्हणजे अभ्यास, स्टडी म्हणजे अभ्यास करणे, चौथं रूप स्टडिंग. मॅथमॅटिक्स म्हणजे गणित. तो गणिताचा अभ्यास करत आहे. नेक्स्ट. ही इज इटिंग ॲन ॲपल. इट म्हणजे खाणे, चौथं रूप आहे इटिंग. तो सफरचंद खात आहे. नेक्स्ट आहे. ही इज ड्रिंकिंग मिल्क. आपल्याला माहीत आहे ड्रिंकचं चौथं रूप ड्रिंकिंग आपण घेतलेलं आहे. मिल्क म्हणजे दूध. तो दूध पित आहे. ही इज ओपनिंग द डोअर. तर आता तुम्हाला सरावाने हे सेंटेन्सचा अर्थ सांगता आला पाहिजे. आणि वाक्यामध्ये क्रिया चालू असते, म्हणून कोणत्याही वाक्याचा अर्थ होतो करता काहीतरी करत आहे. म्हणजे या ठिकाणी ही इज ओपनिंग द डोअर म्हणजे तो दरवाजा उघडत आहे. नेक्स्ट सेंटेन्स. ही इज क्लोजिंग द विंडो. क्लोज म्हणजे बंद करणे, चौथं रूप आहे क्लोजिंग. तो खिडकी बंद करत आहे. नेक्स्ट आहे. ही इज हेल्पिंग हिज फ्रेंड. हेल्प म्हणजे मदत करणे, हिज फ्रेंड म्हणजे त्याच्या मित्रांना. तो त्याच्या मित्रांना किंवा मित्राला, हिज फ्रेंड म्हणजे एकच आहे मित्र, म्हणून त्याच्या मित्राला, तो त्याच्या मित्राला मदत करत आहे. नेक्स्ट सेंटेन्स. ही इज कॅरिंग अ बॅग. तर तो पिशवी घेऊन जात आहे. कॅरी म्हणजे सोबत घेऊन जाणे किंवा वाहून नेणे. शाळेमध्ये टीचर वगैरे असतात, तर त्या आपल्यासोबत पर्स कॅरी करतात. विद्यार्थी देखील त्यांच्यासोबत रोज स्कूलमध्ये बॅग कॅरी करतात, म्हणजे सोबत घेऊन जातात. तर ही इज कॅरिंग अ बॅग म्हणजे तो पिशवी घेऊन जात आहे. नेक्स्ट सेंटेन्स. आता या ठिकाणी बघा वी आलेला आहे. तर वीचा फ्रेंड म्हणजे हेल्पिंग व्हर्ब वीच्या समोर आलेला आहे आर. तर हे लक्षात ठेवा. वी आर प्लेइंग टुगेदर. प्लेइंग म्हणजे खेळणे, टुगेदर म्हणजे एकत्र. आम्ही एकत्र खेळत आहोत. नेक्स्ट आहे. वी आर स्टडिंग इंग्लिश. स्टडिंग म्हणजे अभ्यास करणे, इंग्लिश म्हणजे इंग्रजी. आम्ही इंग्रजीचा अभ्यास करत आहोत. नेक्स्ट सेंटेन्स आहे. वी आर रीडिंग न्यूजपेपर. न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्र. या ठिकाणी अनेक वचनी शब्द आहे. न्यूजपेपर्स म्हणजे वर्तमानपत्रे. तर वी म्हणजे आम्ही, आम्ही वर्तमानपत्रे वाचत आहोत. रीड हे व्हर्ब आहे. रीडचं चौथं रूप रीडिंग आहे. नेक्स्ट. वी आर वॉचिंग अ मूवी. मूवी म्हणजे चित्रपट. वॉच म्हणजे पाहणे. आम्ही चित्रपट पाहत आहोत. नेक्स्ट सेंटेन्स. वी आर इटिंग लंच. तर इट म्हणजे खाणे किंवा जेवणे. तर या ठिकाणी लंच म्हणजे दुपारचे जेवण किंवा लंच म्हणजे दुपारचे जेवण. तर आम्ही दुपारचे जेवण करत आहोत. नेक्स्ट आहे. वी आर हेल्पिंग आर टीचर. हेल्प म्हणजे मदत करणे, चौथं रूप आहे हेल्पिंग. आर टीचर म्हणजे आमच्या शिक्षकांना. तर आम्ही आमच्या शिक्षकांना मदत करत आहोत. नेक्स्ट सेंटेन्स आहे. वी आर क्लिनिंग द क्लासरूम. क्लासरूम म्हणजे वर्ग. आम्ही वर्ग स्वच्छ करत आहोत. नेक्स्ट सेंटेन्स. वी आर प्लांटिंग ट्रीज. प्लांटिंग म्हणजे झाडे लावणे. तर या ठिकाणी आम्ही झाडे लावत आहोत. नेक्स्ट सेंटेन्स. वी आर ट्रॅव्हलिंग बाय बस. ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे, चौथं रूप आहे ट्रॅव्हलिंग. बाय बस म्हणजे बसने. आम्ही बसने प्रवास करत आहोत. नेक्स्ट.
वी आर सिंगिंग टुगेदर. टुगेदर म्हणजे एकत्र. सिंग म्हणजे गाणे. चौथं रूप आहे सिंगिंग. आम्ही एकत्र गात आहोत. नेक्स्ट. दे आर प्लेइंग क्रिकेट. ते क्रिकेट खेळत आहेत. दे आर रीडिंग बुक्स. ते पुस्तके वाचत आहेत. इथे बुक्स आहे म्हणून मराठीमध्ये पुस्तके हे अनेकवचन होईल. दे आर रायटिंग नोट्स. ते नोंदी लिहित आहेत. नोट्सला मराठीमध्ये नोंदी म्हणतात, लक्षात ठेवा. दे आर रायटिंग नोट्स म्हणजे ते नोंदी लिहित आहेत. दे हे अनेक वचनीसाठी असतं, तर हे लक्षात ठेवा. देच्या पुढे आर हे हेल्पिंग वर्ब येतं. नेक्स्ट आहे दे आर इटिंग फ्रुट्स. फ्रुट्स म्हणजे फळे. ते फळे खात आहेत. दे आर ड्रिंकिंग ज्यूस. ज्यूस म्हणजे आपण ज्यूसच म्हणतो किंवा मराठीमध्ये त्याला रस म्हणतात. ते ज्यूस पीत आहेत. नेक्स्ट. दे आर गोईंग टू द मार्केट. मार्केट म्हणजे बाजार. ते बाजारात जात आहेत. नेक्स्ट सेंटेन्स. दे आर वॉचिंग टेलिव्हिजन. टेलिव्हिजन म्हणजे दूरदर्शन, टीव्ही. ते दूरदर्शन पाहत आहेत. दे आर लर्निंग कम्प्युटर्स. कम्प्युटर म्हणजे संगणक. ते संगणक शिकत आहेत. नेक्स्ट आहे दे आर हेल्पिंग इच अदर. इच अदर म्हणजे एकमेकांना. ते एकमेकांना मदत करत आहेत. नेक्स्ट आहे दे आर वर्किंग हार्ड. तर ते मेहनत करत आहेत. वर्क म्हणजे काम करणे किंवा मेहनत करणे. ते मेहनत करत आहेत. द टीचर इज टीचिंग इंग्लिश. शिक्षक इंग्रजी शिकवत आहेत. द स्टुडंट्स आर लिसनिंग केअरफुली. तर या ठिकाणी स्टुडंट म्हणजे विद्यार्थी. विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत आहेत. नेक्स्ट आहे द फार्मर इज वर्किंग इन द फील्ड. फील्ड म्हणजे शेत. फार्मर म्हणजे शेतकरी. वर्क म्हणजे काम करणे. तर चौथं रूप आहे वर्किंग. शेतकरी शेतात काम करत आहे. द डॉक्टर इज ट्रीटिंग अ पेशंट. ट्रीटिंग म्हणजे उपचार करणे. चौथं रूप आलेलं आहे ट्रीटिंग. डॉक्टर रुग्णावर उपचार करत आहे. पेशंट म्हणजे रुग्ण. द नर्स इज हेल्पिंग द डॉक्टर. याचा अर्थ होतो नर्स म्हणजे परिचारिका. परिचारिका डॉक्टरांना मदत करत आहे. नेक्स्ट आहे द ड्रायव्हर इज ड्रायव्हिंग अ बस. ड्रायव्हिंग म्हणजे चालवणे. चौथं रूप आलेलं आहे. तर चालक बस चालवत आहे. नेक्स्ट आहे द पोलिसमॅन इज कंट्रोलिंग ट्रॅफिक. कंट्रोल म्हणजे नियंत्रित करणे. तर कंट्रोलिंग हे चौथं रूप आलेलं आहे. ट्रॅफिक म्हणजे या ठिकाणी जी वाहतूक आहे त्याला ट्रॅफिक म्हटलेलं आहे. पोलिसमॅन म्हणजे पोलीस. पोलीस वाहतूक नियंत्रित करत आहेत. नेक्स्ट आहे द शॉपकीपर इज सेलिंग द शॉपकीपर इज सेलिंग व्हेजिटेबल्स. दुकानदार भाजीपाला विकत आहे. नेक्स्ट आहे द पोस्टमॅन इज डिलिव्हरिंग लेटर्स. डिलिव्हर म्हणजे पोच करणे. तर पोस्टमॅन म्हणजे टपालवाला. लेटर्स म्हणजे पत्रे. टपालवाला पत्रे पोचवत आहे. नेक्स्ट आहे द कार्पेंटर इज मेकिंग अ टेबल. सुतार टेबल बनवत आहे. नेक्स्ट द डॉग इज बार्किंग. कुत्रा भुंकत आहे. बार्क म्हणजे भुंकणे. या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आलेलं नाहीये. द डॉग इज बार्किंग. कुत्रा भुंकत आहे. द कॅट इज ड्रिंकिंग मिल्क. मांजर दूध पीत आहे. नेक्स्ट आहे काऊ इज इटिंग ग्रास. गाय गवत खात आहे. नेक्स्ट द हॉर्स इज रनिंग. रन म्हणजे धावणे. घोडा धावत आहे. नेक्स्ट आहे द मंकी इज क्लाइम्बिंग अ ट्री. क्लाइम्ब म्हणजे चढणे. चौथं रूप आलेलं आहे क्लाइम्बिंग. द मंकी इज क्लाइम्बिंग अ ट्री म्हणजे माकड झाडावर चढत आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे द लायन इज स्लीपिंग. सिंह झोपत आहे. नेक्स्ट आहे
द एलिफंट इज वॉकिंग. हत्ती चालत आहे. वॉक म्हणजे चालणे. चौथं रूप आहे वॉकिंग. द रॅबिट इज जम्पिंग. जम्प म्हणजे उडी मारणे. ससा उड्या मारत आहे. द पिकॉक इज डान्सिंग. डान्स म्हणजे नाचणे. मोर नाचत आहे. नेक्स्ट आहे द बर्ड इज फ्लाइंग. पक्षी उडत आहे. नेक्स्ट आहे द चिल्ड्रन आर प्लेइंग इन द गार्डन. मुले बागेत खेळत आहेत. चिल्ड्रन म्हणजे मुले, गार्डन म्हणजे बाग. द बॉईज आर रनिंग ऑन द ग्राउंड. बॉईज म्हणजे मुले, रनिंग म्हणजे धावणे किंवा पळणे, ग्राउंड म्हणजे मैदान. मुले मैदानावर धावत आहेत. नेक्स्ट आहे द गर्ल्स आर सिंगिंग सॉंग्स. मुली गाणी गात आहेत. नेक्स्ट आहे माय ब्रदर इज स्टडिंग. माझा भाऊ अभ्यास करत आहे. द एलिफंट इज स्ट्रॉंग. आता या ठिकाणी हे वाक्य याच्यामध्ये ING नाही आहे, तर हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे. नेक्स्ट पाहूया. माय मदर इज कुकिंग. माझी आई स्वयंपाक करत आहे. नेक्स्ट आहे माय फादर इज रीडिंग अ न्यूजपेपर. माझे वडील वर्तमानपत्र वाचत आहेत. नेक्स्ट आहे माय फ्रेंड इज कॉलिंग मी. कॉल म्हणजे बोलावणे किंवा फोन करणे. माझा मित्र मला फोन करत आहे. आवर प्रिन्सिपल इज स्पीकिंग. प्रिन्सिपल म्हणजे मुख्याध्यापक. आमचे मुख्याध्यापक बोलत आहेत. आवर क्लास इज पार्टिसिपेटिंग इन अ कॉम्पिटिशन. आवर क्लास म्हणजे आमचा वर्ग. पार्टिसिपेटिंग म्हणजे सहभागी होणे. इन द कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धेमध्ये. आमचा वर्ग स्पर्धेत सहभागी होत आहे. नेक्स्ट सेंटेन्स द सन इज शायनिंग. सूर्य चमकत आहे. द विंड इज ब्लोईंग. ब्लो म्हणजे वाहणे, वारा वाहण्यासाठी ब्लोईंग हे व्हर्ब वापरतात. विंड म्हणजे वारा. द विंड इज ब्लोईंग. वारा वाहत आहे. द रिव्हर इज फ्लोईंग. नदी वाहत आहे. पाणी वाहण्यासाठी फ्लो हे व्हर्ब वापरतात. फ्लोचं चौथं रूप आहे फ्लोईंग. नेक्स्ट आहे इट इज रेनिंग म्हणजे पाऊस पडत आहे. द स्टार्स आर ट्विंकलिंग. ट्विंकलिंग म्हणजेच चमचम करणे किंवा लुकलुकणे. तर या ठिकाणी स्टार्स म्हणजे चांदणे किंवा तारे. तारे लुकलुकत आहेत. द ट्रेन इज अरायविंग. अराईव्ह म्हणजे आगमन होणे किंवा येणे. तर ट्रेन म्हणजे रेल्वे. रेल्वे येत आहे. नेक्स्ट आहे द बेल इज रिंगिंग. बेल म्हणजे घंटा. घंटा वाजत आहे. द बेबी इज क्राईंग. क्राय म्हणजे रडणे. चौथं रूप आहे क्राईंग. बाळ रडत आहे. द क्लॉक इज शोईंग टाईम. शो म्हणजे दाखवणे. तर घड्याळ वेळ दाखवत आहे. नेक्स्ट आहे द एअरप्लेन इज फ्लाइंग इन द स्काय. एअरप्लेन म्हणजे विमान. तुम्ही एरोप्लेन देखील ऐकलं असेल, पण एरोप्लेनलाच एअरप्लेन देखील म्हणतात, लक्षात ठेवा. तर विमान आकाशात उडत आहे. यू आर रीडिंग वेल. वेल म्हणजे चांगले. तुम्ही चांगले वाचत आहात. यू आर स्पीकिंग पोलाइटली. पोलाइटली म्हणजे नम्रपणे. तुम्ही नम्रपणे बोलत आहात. नेक्स्ट आहे यू आर रायटिंग नीटली. नीटली म्हणजे व्यवस्थित किंवा नीट. तुम्ही नीट लिहित आहात. नेक्स्ट आहे यू आर लर्निंग क्विकली. तुम्ही लवकर शिकत आहात. क्विकली म्हणजे लवकर. यू आर हेल्पिंग अदर्स. अदर्स म्हणजे इतरांना. तुम्ही इतरांना मदत करत आहात. नेक्स्ट आहे वी आर प्रॅक्टिसिंग इंग्लिश. प्रॅक्टिस म्हणजे सराव करणे. चौथं रूप आहे प्रॅक्टिसिंग. वी म्हणजे आम्ही. आम्ही इंग्रजीचा सराव करत आहोत. दे आर एन्जॉईंग द गेम. एन्जॉय म्हणजे आनंद घेणे. चौथं रूप आहे एन्जॉईंग. गेम म्हणजे खेळ. ते खेळाचा आनंद घेत आहेत. नेक्स्ट आहे शी इज स्माइलिंग. ती हसत आहे. नेक्स्ट आहे ही इज वेटिंग फॉर द बस. वेट म्हणजे वाट पाहणे. तो बसची वाट पाहत आहे. नेक्स्ट आहे
आय ॲम इम्प्रूव्हिंग माय इंग्लिश एव्हरी डे. इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणे. इम्प्रूव्हिंग म्हणजे इम्प्रूव्हचं चौथं रूप आहे. तर इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणा करणे किंवा सुधारणे. तर या ठिकाणी एव्हरी डे म्हणजे दररोज. मी दररोज माझे इंग्रजी सुधारत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ आपण या व्हिडिओमध्ये 100 सेंटेन्स इंग्लिश टू मराठी कव्हर केलेले आहेत आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर नक्कीच इंग्रजी शिकण्यासाठी, बेसिक इंग्रजी शिकण्यासाठी जर हेल्पफुल वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हॅव अ नाईस डे.